उत्सव तीन रंगाचा आभारी असला नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो, आज 26 जानेवारी आपण भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान अंमलात आले. प्रत्येक भारतीयासाठी हा फार उत्साहाचा दिवस आहे. संविधानाने आपल्याला अधिकार व हक्क दिला. आपण सर्वांनी आपल्या भारत देशाला आदर्श देश बनवण्याची प्रतिज्ञा करूया. जय हिंद. भारत माता की मन मोठ्याने. You all a very happy Republic Day. Today is 26 January, the Republic Day of our country, India. This day is a national festival of our country. On this day, our Constitution came into force on 26 January 1950. In the past 75 years, our country has gone through many changes. The command of the country come into the hands of the people and India become a democratic country. Jai Hind, Jai Bharat. भारत माता की. भारत माता की जय. भारत माता की वंदे वंदे. सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनमोल योगदान दिले ते सर्व महापुरुषांना मी वंदन करीते. आज 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत आहोत. प्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा आपल्यासाठी एक राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात संविधान लागू झाले. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या संविधानाचे जनक आहे. प्रजासत्ताक दिन हा आपल्यासाठी एक राष्ट्रीय सण आहे. जय हिंद, जय भारत. कर सुरुवात. Good morning everyone. My name is Rasika. Today is 26 January. I wish you all a very happy Republic Day. Think you are we are celebrating 76 Republic Day. Republic Day is our national festival. Our constitution come into force India. 26 January 1950. Constitution is the was written म्हणून टाक. was written बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. Dr. बाबासाहेब आंबेडकर. थँक यू व्हेरी मच. Thank you very much. भारत माता की. भारत माता की भारत माता की वंदे वंदे. ज्यांनी भारत देश घडविला. आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन. या निमित्त सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 मध्ये स्वातंत्र्य झाला, पण स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या देशाचे राज्यकारभार सुरळीतपणे 26 जानेवारी 1950 मध्ये सुरळीतपणे सुरू झाले. या दिवशी भारतीय संविधान अंमलात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच संविधान सभेने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम घेऊन आपल्या भारताचे संविधान तयार केले. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. भारतीय संविधानाने आपल्याला कोणत्याही भेदभावाशिवाय समान हक्क अधिकार दिले आहे. भारतीय संविधान स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व एकता या तत्वावर आधारित आहे. देशात संविधान लागू झाल्यानंतर खरी लोकशाही नांदू लागली. आपल्या भारताला स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक थोर क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. त्या थोर क्रांतिकारकांना आज आपण सलाम करूया, ज्याच्यामुळे आज आपण भारतात मुक्त श्वास घेत आहोत. धन्य धन्य ते भारतीय संविधान. धन्य धन्य ते महान परमपूज्य भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. धन्य धन्य ते
धन्य धन्य ते भारतीय शूर भारतीय देशभक्त थोर क्रांतिकारक आणि वीर जवान. तुम्हा सर्वांना माझे प्रजासत्ताक दिनी कोटी कोटी प्रणाम. जय भीम, जय भारत. माझं काही चुकलं असेल तर मला आहे. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं, पण त्या स्वातंत्र्याला आकार मिळाला नाही 26 जानेवारी 1950 रोजी, कारण या दिवशी संविधान अंमलात आले. या दिवसापासून प्रजेची सत्ता सुरू झाली. आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. आपल्या देशाच्या हॅलो. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले जीवन समर्पित केले आणि आजही देशाच्या सीमेवर आपले सैनिक अहोरात्र मातृभूमीच्या सेवेसाठी सज्ज आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. आज 26 जानेवारी म्हणजे आपला भारत देशात प्रजासत्ताक दिन. 26 जानेवारी 1949 रोजी आपल्या देशात संविधान स्वीकारले आणि खऱ्या अर्थात प्रजासत्ताक राज्य सुरू झाले. म्हणून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार दिले आहे. आजच्या दिवशी आपल्याला क्षेत्रीय शिकवण देतो आणि खऱ्या अर्थात आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. Today is 26 January. This year we are celebrating 76th Republic Day. At first I wish you all a very happy Republic Day. Republic Day is a national festival of India. On 26 January 1950, the Constitution of India come into force. The Constitution is the supreme law of India. Our Constitution is the largest written Constitution in the whole world. Dr. Bhimrao Ambedkar is the father of our Constitution. We should always respect our Constitution. Republic Day given us the message of unity and equality. I am proud to be an Indian and I love my country very much. East or West, India is the best. Thank you. Jai Hind, Jai Bharat. Bharat Mata ki.